नमस्कार. वेलकम. आज आपण एक कॅफे मॅनेजमेंट ॲप पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवतोय. तर सुरुवात करूया आजच्या या आपल्या लेक्चरला. तर बघा इथं जेव्हा तुम्ही वेलकम टू अवर रेस्टॉरंट असं काहीतरी तुम्हाला एक लोगो दिसेल. ठीक आहे. तर मी हे अगोदरच कमी करतो. तर याचं मी जेव्हा प्रिंट करेन तर तुम्हाला हे एक असा कन्सोलमध्ये दिसेल वेलकम टू अवर रेस्टॉरंट. आणि पुढं काय, जेव्हा तुम्ही तिथं जाल त्यावेळी तुम्हाला एक असं मेनू कार्ड दिसेल. ठीक आहे, मेनू. तर तो काय असेल बघा, तर असेल चहा. चहाची किंमत किती आहे? 10. म्हणजे ही एक डिक्शनरी आहे. त्यानंतर असेल समजा पोहे. पोहेची किंमत किती आहे? 20 रुपये. चला, 20 रुपये. त्यानंतर इडली. इडली. इडलीची किंमत आहे 20 रुपये. हे 3 आयटम आमच्या हॉटेलमध्ये अवेलेबल आहेत असं तो वेटर किंवा ती जी व्यक्ती आहे ती तुम्हाला सांगते. तर प्रिंट मेनू आपण जेव्हा असं म्हणतो ना, तर बघा, तर हे तुम्हाला आयटम असे या पद्धतीने इथं दिसतात. ठीक आहे. हे जे कन्सोल आहे खाली त्याच्यामध्ये तुम्हाला समजतं. आता म्हणजे हे जे आहे. ठीक आहे. तर आता मला ऑर्डर प्लेस करायची आहे. तर मी काय करणार, सुरुवातीला जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी त्या ऑर्डरची किंमत किती असते? काहीच नाहीये, कारण तुम्ही काहीच ऑर्डर केलेलं नाहीये. ऑर्डर टोटल काय असणार? 0. ठीक आहे, इथपर्यंत. आता मी आयटम 1 असं नाव देतो की जे मला ऑर्डर करायचं आहे. तर तो तुम्हाला विचारतोय की काय हवं आहे, इनपुट मागतोय तुमच्याकडून. प्लीज इंटर दी आयटम नेम. ओके, प्लीज इंटर दी आयटम हिअर, असं तो तुम्हाला विचारतोय. आता मी काय करणार की इफ इफ आयटम 1 इन मेनू. ठीक आहे, चेक करणार. इफ आयटम 1 इन मेनू, तर काय असेल, पास कमांड मी करणार. इथं तुम्ही विचार केला पाहिजे की तो आयटम त्या मेनू मध्ये आहे का, हे तो तपासणार. ठीक आहे. आता बघा, जर तर काय होईल, तर मी जे ऑर्डर टोटल टाकले. ठीक आहे, ऑर्डर टोटल आहे ती. तर त्याच्यामध्येच काय होईल, तो जो मेनू आहे त्याच्यामध्ये त्या ज्या आयटम 1 आयटम 1 जो आपण टाकलेला आहे बघा, त्याची काय होईल किंमत इथं हे करेल. म्हणजे काय होतं, मी तुम्हाला हे दुसऱ्या पद्धतीने हे असं पण सांगतो, हे असं पण लिहू शकतो आपण. एकदम सोपं आहे. हे 2 वेळा ऑर्डर टोटल लिहिण्यापेक्षा एकदाच लिहायचं. ठीक आहे, मेनू. आणि इथं काय असेल ते आयटम, याची किंमत आपण इथं 1 टाकूया. आता मी तुम्हाला हे एक तर तुम्ही हे सेंटेन्स लिहा किंवा हे सेंटेन्स लिहा, पण ऍज अ प्रोग्रामर हे 2 वेळा लिहिण्यापेक्षा हे एकदा लिहिलेलं कधीही चांगलं. त्यामुळे मी ही कमेंट आउट करतो. आता याचा अर्थ काय होतो बघा, ऑर्डर टोटल काय असेल सुरुवातीला? 0 आहे. 0 आहे. त्याच्यामध्ये समजा आता मी काय केलं, मी चहा मागितला. आयटम 1 ची किंमत काय आहे? चहा. मग चहाची किंमत किती आहे सांगा? 10 रुपये. मग ती 10 रुपये त्याच्यामध्ये ऍड होणार. म्हणजे टोटल किती झाली ती? 20 रुपीज. 20 रुपीज ऑर्डर. म्हणजे ऑर्डर टोटलची किंमत किती आहे? ऑर्डर टोटलची किंमत किती होईल? ठीक आहे, ऑर्डर टोटलची किंमत होईल 20 रुपये. असा त्याचा एक साधा सरळ अर्थ आहे. ते आपण नंतर पाहूया, आपल्याला समजेल. ठीक आहे. ही एक कंडिशन आहे. जर असेल तर तर आणि मी तो सांगणार तुम्हाला की हा, युअर युअर ऑर्डर इज प्लेस. ठीक आहे, युअर ऑर्डर इज प्लेस इथं. त्यानंतर असं पण होऊ शकतं की तुम्ही जे मागताय ते त्या हॉटेलमध्ये अवेलेबल नसेल सुद्धा. ठीक आहे. मग असं पण होऊ शकतं की हा, आता मी म्हटलं की मला काय ते वडापाव द्या, तर ते अवेलेबल नाहीच आहे ना तो आयटम. तर तो सांगणार तुम्हाला की आयटम धिस आयटम इज नॉट अवेलेबल. सॉरी. ठीक आहे, धिस आयटम इज नॉट अवेलेबल, सॉरी. हे असं इथं त्यांच्यामध्ये तो तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत एक दोन कंडिशन असतील. एक तर तो आयटम त्या ऑर्डर त्या मेनू मध्ये तुम्हाला इथे दिसेल, तर तो ऑर्डर होणार तुमची, म्हणजे ही ऑर्डर तुमची प्लेस होणार. नाही तर तुम्हाला तो काय सांगणार की हा आयटम इथं अवेलेबल नाहीये असं सांगणार. ठीक आहे.
ही एक झाली, एक केस झाली. आता दुसरी केस अशी पण होऊ शकते की तुम्हाला अजून काही मागवायचं असेल. आता तुम्ही सुरुवातीला पोहे मागितलाय, त्यानंतर चहा मागवायचा असेल, इडली मागवायची असेल, तर ते सुद्धा तुम्हाला करावं लागेल. आता बघा मी आयटम 2 असं घेतो. आयटम 2 असं याच्यामध्ये घेतो की तो तुम्हाला परत विचारतो की अजून काही हवंय का तुम्हाला? डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स? डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स? डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स? ठीक है. और एक मिनिट, डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स? एकच मिनिट. तर इथं काय असेल, तर दोन कंडिशन असतील, येस किंवा नो, असं तुम्ही म्हणणार त्याला, येस किंवा नो. ठीक आहे. तर तर इथं आपण एक करेक्शन करूया. आयटम 2 च्या ऐवजी त्याला काय म्हणूया, दुसरी ऑर्डर, अनादर ऑर्डर. तर ती जर ऑर्डर येस नो मध्ये आहे का ते आपल्याला चेक करूया. तर परत इफ इफ अनादर ऑर्डर, ठीक आहे, इफ अनादर ऑर्डर इज एक्झॅक्ट इक्वल टू व्हॉट, येस, होय ते आहे, तर काय होईल? तर आपण तो आयटम म्हणूया आयटम 2 असं आपण म्हणणार, कारण आयटम 1 आपण इथं ऑलरेडी घेतलेला आहे. आता आपण आयटम 2 बघणार आहे. तर काय असेल ते, आयटम 2 इज इक्वल टू इनपुट. ठीक आहे. इंटर द नेम प्लीज असं ते म्हणतात, किंवा तुम्हाला सांगा मग इंटर द नेम प्लीज असं. ठीक आहे. इफ परत चेक करणार मी. इफ आयटम 2 इन मेनू, इफ आयटम 2 इन मेनू काय होईल, तर जी सुरुवातीची जी ऑर्डर टोटल आहे तुमची, त्याच्यामध्येच काय होईल, आता ती ही दुसरी ऑर्डर सुद्धा काय होईल, ऍड होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे मेनू मध्ये काय असेल, आता आयटम 2 हा सुद्धा ऍड होईल. जसं वरती पहा इथं, की जसं हे मेनू मध्ये आयटम 1 ऍड झाला, तसंच इथं आयटम 2 सुद्धा आपल्याला ऍड होईल. ठीक आहे. त्यानंतर इथं प्रिंट एफ स्ट्रिंग यूज करू आपण. युअर ऑर्डर इज प्लेस. ठीक आहे. युअर ऑर्डर इज प्लेस. थँक्यू असं ते. थँक्यू. युअर ऑर्डर इज प्लेस. युअर टोटल बिल इज, युअर टोटल बिल इज काय असेल सांगा, टोटल बिल इथे ऑर्डर टोटल जे आहे तेच बिल असेल ना. कारण काय होतं बघा, सुरुवातीला तुम्ही पोहे मागितलाय, ते झालं 20 रुपयाची किंमत. आता ह्याच्यामध्ये परत तुम्ही चहा मागितलाय, म्हणजे 20 + 10 किती झाले, 30. म्हणजे हे तुमचं काय असेल, टोटल ऑर्डर बिल असेल याच्यामध्ये. आता या ठिकाणी एक छोटं करेक्शन असं आहे की हे ऑर्डर टोटलचं प्रिंट आपण इथं करण्यापेक्षा आपण त्याचा खाली घेऊया. एल्स काय होईल, प्रिंट this item 2 is not available असं पण होऊ शकतं. आयटम 2 इज नॉट अवेलेबल म्हणण्यापेक्षा ठीक आहे, आपण ठीक आहे तिथे इफ कंडिशन देऊयाच नको आपण. ठीक आहे. आपलं हे नेहमीचं सेंटेन्स जे आहे ते इथं प्रिंट करूया. ठीक आहे. तर युअर ऑर्डर इज प्लेस, युअर टोटल बिल इज धिस असं सांगणार, आणि शेवटचा मेसेज काय असेल त्यांचा, थँक्यू असं ते तुम्हाला सांगणार. थँक्यू, विजिट अगेन. विजिट अगेन हा तुम्हाला एक मेसेज त्यांच्याकडून येऊन जाईल. ठीक आहे. हे बिल आपण पाहिलं, सुरुवातीला मॅनेजमेंट बिल आहे ते वेलकम करणार, मेनूची लिस्ट सांगणार. सुरुवातीला त्याची किंमत 0 आहे, 0 आहे. मग ते मी पहिला आयटम 1 सांगणार, समजा तो पोहे आहे आयटम 1, तो चेक बघणार त्या मेनू मध्ये किती लिस्ट मध्ये ते आहे का. ठीक आहे. त्यानंतर सांगणार की तुमची ऑर्डर प्लेस झालेली आहे. किंवा जर तो आयटम नसेलच, तुम्ही वडापाव मागितलाय, तर तुम्हाला तो मिळणारच नाही. मग तो सांगणार की दिस आयटम इज नॉट अवेलेबल, सॉरी.
ठीक आहे. असं असतं. मग दुसरा आयटम तुम्हाला ते विचारणार, तुम्हाला अजून काही हवंय का? येस, नो. जर अनदर ऑर्डर जी असेल ती येस असेल तर काय होणार? आयटम टू इनपुट इंटर द नेम प्लीज. इफ आयटम टू इन मेन्यू, ते परत चेक करणार त्या मेनू मध्ये ते आहे का. असेल तर काय करणार, त्याच ऑर्डर मध्ये हा आयटम प्लेस होणार. ठीक आहे. आपण आता हा एक प्रोग्राम जो आहे तो रन करून पाहूया. पण आता हे रन करून पाहतोय की आपला हा जो प्रोग्राम आहे तो सक्सेसफुली हे झालेला आहे. काय आपण दोन ऑर्डर केलेले आहेत. सुरुवातीला आयटम 1 आहे आणि दुसरी काय आहे ती आयटम 2 आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं बिल किती येतं ते आपण तपासूया. ठीक आहे. मी हा प्रोग्राम रन करतोय. रन म्हणतोय. तर इथं तुम्हाला वेलकम टू अवर रेस्टॉरंट ही टीची ही सर्व माहिती आलेली आहे बघा इथं. ठीक आहे. हे जे कन्सोल दिसतं खाली तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. इथं हा पोर्शन लक्षात घ्या या ठिकाणी. ठीक आहे. तर ते विचारते की प्लीज इंटर द आयटम. आता मी काय करणार, मी पोहे असं सांगणार, पोहे. ठीक आहे. मला पोहे पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर युअर ऑर्डर इज प्लेस असा मेसेज आलेला आहे त्यांचा बघा, प्रिंट आलाय. ठीक आहे. डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स. समजा मला येस म्हणायचं आहे. पोहे नंतर मला काय हवंय, इंटर द नेम प्लीज. काय करायचंय, मला चहा पाहिजे. चहा. ठीक आहे. तर युअर ऑर्डर इज प्लेस, युअर टोटल बिल इज 30 रुपीज. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण थँक यू, व्हिजिट अगेन असं म्हणू शकतो. आता मला समजा याच्यात इतर कंडिशन्स पण चेक करायचं आहे. तर कसं होणार की प्लीज इंटर द आयटम. आता मला काय पाहिजे, वडापाव. हा वडा असं मी लिहिलं वडापाव. तर तो आहे का तो आयटम. बघा त्या वडा त्या लिस्टमध्ये आहे का. ती पोहे आणि इडलीच आहे, वडा आहे का नाही. मग ते सरळ सांगतं की तुम्हाला हा आयटम आमच्याजवळ अवेलेबल नाही. आता डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स असं जेव्हा मेसेज येतो त्यावेळी समजा मला येस म्हणायचं असेल आणि मी तिथं तुम्हाला सांगणार की आता मला फक्त एक चहा पाहिजे होता. ठीक आहे, टी. तर युअर ऑर्डर इज प्लेस, युअर टोटल बिल इज 10 रुपीज. थँक यू, विजिट अगेन असं ते तुम्हाला मेसेज देऊ शकतो. याच्यामध्ये एडिट पण आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. थँक्यू. आपण असेच छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवा. याच्यामध्ये खूप सुधारणा करता येऊ शकते आपल्याला. अजून खूप काही काही ऍडिशन करता येऊ शकतं. तर तुम्ही याच्यामध्ये काय पाहिलं की डिक्शनरी पाहिली, त्यानंतर इफ एल्स कंडिशन आपण वापरली. ठीक आहे. तर हे त्यानंतर इनपुट हा जी कमांड आहे ती आपण इथं बघितली. ठीक आहे. इन्क्रिमेंट ऑपरेटर चेक केला. तर हे पायथन लँग्वेज आपण अशा पद्धतीनं आपली इम्प्रूव्ह करू शकतो. थँक्यू.